रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यात पुन्हा महायुती सत्तेत येणार असून 5 डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निवडणुकीत मतदारांनी भाजपला भरघोस कौल दिला असून 132 जागांवर विजय संपादन केलाय. आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे कुणाच्या हाती सोपवली जाणार याची उत्सुकता राज्यास लागून राहिलेली असतानाच पंढरपुरात श्री विठ्ठलास साकडे घालत मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस हे आरूढ व्हावेत व विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषद सदस्यत्वाची संधी मिळावी व त्यांना मंत्रीपदही मिळावे यासाठी पंढरपुरात श्री विठ्ठलास साकडे घालण्यात आलं. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसट, तालुकाध्यक्ष भास्कर कासगावडे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची खऱ्या अर्थाने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने एक हाती सत्ता व एक हाती वर्चस्व महायुतीच्या ताब्यात सर्वसामान्य लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळं आज विठुरायाच्या चरणी भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी विठुरायाला साकडं काढण्यात आलं. तुळशी पूजा या निमित्ताने करण्यात आली. या मागचा उद्देश एवढाच आहे की तमाम महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी, कष्टकरी, कामगार अनेक लोकांना या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना बघायचं आहे आणि ते करण्याची सद्बुद्धी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाला पांडुरंगाने द्यावी आणि ज्या योजना गेल्या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य लोकांपर्यंत या निमित्ताने राबवल्या गेल्या, त्याचबरोबर मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचल्या. हे करण्यासाठी त्यांना परमेश्वराने देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शक्ती द्यावी या पद्धतीची प्रार्थना आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले. त्यामुळं निश्चितपणाने विठुराया हे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस येणाऱ्या वर्षातले मुख्यमंत्री होण्यासाठी निश्चितपणाने शक्ती देईल अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो. भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावे व सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे विधान परिषदेवरती आमदार होऊन राज्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आज विठुरायाच्या चरणी तुळशी पूजा करत मागितलेले की आमचे हे दोन्ही नेते राजकीय पदावरती विराजमान होय असे आम्ही विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करून तुळशी पूजा केलेली आहे आणि आमचं कारण नक्कीच पांडुरंग ऐकेल असा आम्हाला विश्वास आहे.